देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची विधिमंडळ गटनेते म्हणून निवड करण्यात आलेली आहे. भाजपसाठी किती महत्त्वाचं होतं आणि किती मोठा दिवस आहे? नाही, आदरणीय देवेंद्रजींची ओळख पूर्ण महाराष्ट्रात देवमाणूस म्हणून आहे आणि त्यांच्या नावाची घोषणा होताच पूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र फटाके फोडले गेले. दिवाळीचा जल्लोष साजरा झाला आणि देवेंद्रजींनी आता उद्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि प्रत्येकाच्या मनामनातलं नाव आहे, त्याच्यामुळे सर्व आमदारांनी एकमतानं आज त्यांच्या नावाची निवड केली. भाजपसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणं किती महत्त्वाचं होतं? लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं आदरणीय देवेंद्रजींनी काम केलं ते आपल्याला नाकारता येणार नाही. ते आपल्याला स्वीकारावं लागेल की 2019ला पण त्यांच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्रानं आम्हालाच मॅन्डेट दिलं होतं. उद्धव ठाकरेजींनी विश्वासघात केला तो पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. पण आता तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी शपथ घेतली. शेवटचा प्रश्न आहे, गृहमंत्री पदावरती कुठे आणल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे आणि फडणवीसांमध्ये उद्या शपथविधी होऊ द्या, बाकीचं सगळं जाहीर होईल. पूर्ण संवाद आहे, कोणताही विवाद आमच्या आपसात नाही. निश्चितच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर हे होते राम कदम. आमच्यामध्ये कोणताही दुरावा नाही आहे, आमच्यामध्ये कोणताही वाद नाही आहे. उद्याच्या शपथविधी सोहळ्यामध्ये सर्व काही पिक्चर क्लिअर होईल अशा प्रकारचं वक्तव्य राम कदम यांनी केलं. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.